आता पोल्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ ध्रुव किंवा टोकाचे बिंदू. पोल्स हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. पोल्स म्हणजे एखाद्या गोष्टीचे सर्वात टोकाचे किंवा शेवटचे बिंदू. पृथ्वीच्या संदर्भात उत्तर ध्रुव नॉर्थ पोल आणि दक्षिण ध्रुव साऊथ पोल हे पृथ्वीचे दोन टोकाचे भाग आहेत. या भागांमध्ये खूप थंडी असते आणि बहुतांश भाग बर्फाने झाकलेला असतो. इंग्लिश मीनिंग: द एक्स्ट्रीम एंड्स ऑर पॉइंट्स ऑफ समथिंग, एस्पेशली द नॉर्थ अँड साऊथ एंड्स ऑफ द अर्थ. इझी वन लाईन डेफिनिशन: द फार्देस्ट एंड्स ऑर पॉइंट्स ऑफ द अर्थ ऑर एन ऑब्जेक्ट. आता सिनोनिम्स पाहूया. एक्स्ट्रीम्स, एंड्स, टर्मिनल्स हे शब्द एखाद्या गोष्टीच्या सर्वात टोकाच्या भागांना दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सेंटर, मिडल हे शब्द मध्यभाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द क्लायमेट नियर द पोल्स इज एक्स्ट्रीमली कोल्ड. ध्रुवाजवळील हवामान खूप थंड असते. इथे पोल्स म्हणजे पृथ्वीचे थंड आणि बर्फाच्छादित टोकाचे भाग आहेत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज द वर्ड पोल्स मीन? ए. मिडल पार्ट, बी. एक्स्ट्रीम एंड्स, सी. स्मॉल ऑब्जेक्ट्स, डी. राऊंड शेप्स. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.